हॅलो मित्रांनो, तुमचं माझ्या नाव स्वागत आहे. माझं नाव आहे देवेश. तुमचं स्वागत आहे. तुमच्याकडे परत नवीन गाडी नोंदवली जी असणार आहे TVSचं मॉडेल आहे. लेटेस्ट तुम्हाला दाखवतो. हे बघा मित्रांनो, तुमच्याकडे परत आज नवीन स्कूटर घेऊन आलो आहे. ही TVSची ज्युपिटर 125 पूर्णपणे लेटेस्ट मॉडेल आहे. या शोमध्ये तुम्हाला सध्या ओल्ड मॉडेल पण आहे आणि न्यू मॉडेल जी आहे ती पण आहे, तुम्हाला भेटून जाईल. यामध्ये कीमध्ये तुम्हाला 2 की भेटेल, दोघं सेम असणार तुम्हाला की. फक्त तुम्हाला जी आहे TVSची ती की आहे, तुमची ती डिझाईन आहे ती वेगळी असणार दिलेली. आधीच्या TVSची मला डिझाईन वेगळी होती आणि आत्ताची ती डिझाईन आहे ती वेगळी असणार आहे कीची. स्टार्ट करतो पहिल्यांदा गाडीच्या फ्रंटपासून. तुम्हाला फक्त काय काय दाखवत होतो की याच्यामध्ये तुम्हाला चेंजेस काय काय झालेले आहेत. फ्रंटला बघितलं तर तुम्ही बघू शकता, मेन म्हणजे हा कलर, गाडीचा कलर जो आहे पूर्णपणे चेंज झालेला आहे. ज्यामुळे तुम्हाला डोल टोनमध्ये भेटेल कलर. एक खालच्या साईडला व्हाईट असणार, इकडचा हा ग्रे कलरमध्ये दिले असणार आहे. आणि मेन म्हणजे आहे इकडच्या पिलियनच्या ठिकाणी तुम्हाला हा ग्रॅब हँडल जो असणार तो वेगळा असणार आहे. म्हणजे तो पण कलर पण तुमचा हा चेंज होतो याच्यामध्ये, ठीक आहे. आणि हे जे पण आहे ते एक्सेसरीचा पार्ट हा लावून घेतलेला आहे कस्टमरसाठी आहे, ठीक आहे. आणि हा जो पार्ट आहे हा पण कस्टमरने लावून घेतलेला इकडच्या साईडला. मॅट बीट तुम्हाला सर्व एक्सेसरीच्या पार्टमध्ये तुम्हाला भेटून जाईल, ठीक आहे. आणि मेन म्हणजे बघू शकता तुम्ही इथं तुम्हाला आधीच्या मॉडलमध्ये तुम्हाला नॉर्मली जो पण होता डिस्प्ले हा तुमचा हा वेगळा होता. आणि आत्ताच्या तुम्हाला ज्यामध्ये हा तो दिसणार असणार आहे इन्स्ट्रुमेंट क्लस्टर तुमचं पूर्णपणे हा असणार आहे डिजिटलमध्ये. जे रायडर TVSमध्ये आहे ना तेच तुम्हाला आता याच्यामध्ये दिलेलं आहे. सेमच असणार आहे, पूर्णपणे काही चेंजेस नसणार आहे. आणि मेन म्हणजे तुम्ही बघू शकता की लोगो पण तुम्हाला वेगळा दिलेला आहे. TVSमध्ये तुम्हाला पहिल्यांदा हा लोगो हा होता एक तर क्रोममध्ये होता किंवा आपल्या स्टिकरमध्ये भेटायचा तुम्हाला. आणि आता तुम्हाला असणार आहे हा हॉर्सच्या याच्यामध्ये. आणि हेडलाईट पण तुम्हाला ऑलमोस्ट तुम्हाला सेम असणार आहे. स्मार्ट जोडण्याची तुम्हाला ब्रँडिंग भेटून जाईल. क्रोमचं फिनिशिंग इथं असणार आहे, पायझर असणार आहे साईडला. आणि हे मिरर असे असणार तुम्हाला दिलेले. आणि हेडलाईटची जी शेप आहे तुम्हाला पूर्णपणे असणार आहे LED वरती तुम्हाला लोगो दिले असणार आहे. आणि खाली तुम्हाला दिले असणार आहे हायवे पूर्णपणे LED शेप असणार आहे. बाजूला क्रोम फिनिश तुम्हाला भरपूर भेटेल या ठिकाणी. आणि जेव्हा आपण गाडी स्टार्ट करतो त्या टायमाला तुमचं लॉबिंग तुमचं हे ऑन होऊन जाईल, ठीक आहे. नंबर प्लेट तुम्हाला दाखल दिली असणार आहे. DRL तुमचे जसे होते तसेच असणार आहे LED. आणि टर्निंग इंडिकेटर जी असणार आहे तुमची ही असणार आहे हेडमध्ये नॉर्मली तशी असणार आहे. पुढचं जे आहे फेंडर हे मडगड हे तुम्हाला मेटलमध्ये दिलेलं असणार आहे. टेलिस्कोपीमध्ये दिलेलं असणार आहे सस्पेन्शन. आणि 220 mm पर्यंत तुम्हाला दिली असणार डिस्क ब्रेक, ठीक आहे. पेडल दिसून असणार आहे. आणि टायरची साईज असणार तुम्हाला 90 12 इंची तुम्हाला दिली असणार आहे ऑल व्हील्स इकडे साईडला. आणि 22 तुम्हाला ब्रेकिंग सिस्टम दिलेली असणार आहे. आणि हॉर्न तुम्हाला आतमध्ये असेल दिलेला इकडे साईडला, ठीक आहे. आणि मेन म्हणजे बघू शकतात इकडे बघा, इथं पण तुम्हाला जो पण आहे ब्रँडिंग आपली TVSची ज्युपिटरची तुम्हाला अशी क्रोममध्ये दिलेली असणार आहे 125 इकडे साईडला. आपले रिअर फुटरेस्ट असणार आहे असे रबरीमध्ये प्लास्टिकमध्ये दिले असणार आहे, हार्ड प्लास्टिकमध्ये इकडे साईडला. हा पण पार्ट तुम्हाला क्रोममध्ये दिले असणार इकडे साईडला, ठीक आहे. नंतर मग हा जो पार्ट आहे आपला सायलेन्सरचा हा पण तुम्हाला मेटलमध्ये दिलेला असणार आहे. वरती तुम्हाला हा क्रोममध्ये हा फिनिश दिली असणार आहे. टेल लाईट पण तुम्हाला पूर्णपणे ही असणार आहे LED दिलेली असणार आहे. टेल लाईट तुमची पूर्णपणे LED दिली असणार आहे, ठीक आहे. या शेपमध्ये दिली असणार की तुम्हाला DRL असं दिलेलं आहे. आणि आपलं हे जे लाईट असणार तुम्हाला LED दिलेलं असणार आहे, सॉरी हॅलोजनमध्ये दिलं असणार आहे साईडला, ठीक आहे. आणि टर्निंग इंडिकेटर आमचे दोघंही असणारे हॅलोजनमध्ये दिले असतील. आणि खाली तुम्हाला नंबर प्लेट जागा दिली असणार आहे. आणि बाकीचं हे जे असणार आहे मडगड ते पण तुमचं फायबरमध्ये दिलेलं असणार आहे, ठीक आहे साईडला. आणि हे बघा इकडे साईडला पण तुम्हाला सेम असणार आहे ज्युपिटर 125 तुम्हाला ब्रँडिंग सुद्धा भेटून जाईल या ठिकाणी. आणि फ्यूल अप तुम्हाला करण्यासाठी इथं दिलेलं असणार आहे, ठीक आहे. याच्याला आपण फिल करू शकतो. E20 पण तुम्ही पेट्रोल करू शकतात किंवा साधं पण तुम्ही पेट्रोल याच्यामध्ये भरू शकतात. आणि इथं तुम्हाला दिलं असणार आहे मोबाईल चार्ज करण्यासाठी USB पोर्ट दिलेलं असणार इकडे साईडला. आणि हे बघा हे जे आहे आपलं स्टोरेज तुमचं एवढं तुम्हाला भेटेल, भरपूर मोठं आहे. 2 तुम्हाला हेल्मेट तुम्ही तर आरामशीर तुमचे म्हणून जातील या ठिकाणी. फर्स्ट एड किट आहे, टूल किट आहे, सगळं तुम्हाला भेटून जाईल. तुम्हाला हे कवर बिवर पण भेटून जाईल यामध्ये. TVSची ब्रँडिंग पण तुम्हाला असणार आहे सेमच प्रोमध्ये सिटीमध्ये दिलेली. पिलियन तुम्हाला असणार आहे इकडं सेट दिलेलं इकडे जायला. टॉप वडाले ही हा पार्ट तुम्हाला पोर्शन जो असणार पूर्णपणे फायबरमध्ये असणार आहे. इथं तुम्हाला हुक दिले असेल टोईंग करण्यासाठी आपल्या सामान इन्सिडेंट इथं विचारला सेमच असणार आहे. पूर्णपणे जास्तीत जास्त तुम्हाला हा जो पार्ट आहे ज्युपिटरचा पूर्णपणे फायबरमध्ये असणार आहे. काही फक्त ठिकाणी तुम्हाला मेटलमध्ये असेल आणि बाकीचं ह्याच्यामध्ये असणार आहे. त्यामुळे तुम्हाला कलर सांगून देईल कोणते कोणते असणार आहे गाडीमध्ये. कलर तुम्हाला ऑलमोस्ट आय थिंक जे आहेत तुम्हाला सेम असणार दिलेले आहे, बाकी काय नसणार आहे. हे बघा हे हँडलच्या ठिकाणी पण तुम्हाला मिरर पण चांगले असतील, ठीक आहे. हे तुमचं स्विच दिलेलं असणार आहे आपलं इथं ऑन ऑफ करण्यासाठी. इथं तुम्हाला हॅझार्ड लॅम्प दिलेली असणार आहे, ठीक आहे. हॅझार्ड लॅम्प तुम्हाला दाखवतो
हॅझार्ड लॅम्प फ्रंटला पण असेल आणि रिअरला पण असणार आहे. DRL पण असेल विथ तुम्हाला हॅझार्ड लॅम्प पण दिलेलं असणार इकडे जायला. ठीक आहे. आणि हे बघा यामध्ये तुम्हाला असणार आहे ब्लूटूथ. ठीक आहे. इन्कमिंग कॉल अलर्ट, SMS अलर्ट, नंतर मग नॅव्हिगेशन दिलेलं असणार आहे. टर्न बाय टर्न टायमिंग दिलेलं असणार आहे. टर्न इंडिकेटर लाईट दिलेलं असणार आहे. एक मिनिट मला दाखवतो. हे बघा टर्न इंडिकेटर लाईट असणार आहे. नंतर मग पास लाईट दिलेली असणार आहे. ठीक आहे. इथं तुम्हाला पास लाईट साईड स्टँड इंजिन कडप असणार आहे. साईड स्टँड असणार आहे. हॉर्सची ब्रँडिंग असणार आहे. इंजिन इमोलो वगैरे दिली असणार आहे. ठीक आहे. नंतर मग तुम्हाला इकडे जायला बटन दिलेली असतील या ठिकाणी दिलेलं असणार याच्यामध्ये. इको पण बोर्ड माझ्यामध्ये दिलेला. हे बघा ट्रिप A, ट्रिप B, DTE, किलोमीटर, ट्रिप A, ट्रिप B इथं आपण चेंज करू शकतो. आणि एक फुल टँकमध्ये तुम्हाला कितीची रेंज भेटते ते पण तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल. ठीक आहे. याच्याला तुमचं इको इंजिन जे हे असणार आहे फ्यूलची इकॉनॉमी दिलेली असणार आहे. RP मीटर दिलेलं असेल. डिजिटल तुमचं स्पीडोमीटर दिलेलं असणार आहे. टायमिंग दिलेलं असणार आहे चाईल्डला. ठीक आहे. आणि तुम्हाला एकदा परत बंद करून परत चालवून दाखवतो. ठीक आहे. इकडे तुम्हाला बॅटरीची लेवल असणार आहे इकडे चाईल्डला. टेम्परेचर सगळं तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल. नॅव्हिगेशन असणार आहे. बॅटरीची लेवल असणार आहे. सेटिंग असणार आहे. सर्व्हिस रिमाइंडर असणार आहे. नंतर मग हेल्मेटचं तुम्हाला दिलेलं असणार आहे. हेल्मेटची तुम्हाला रिमाइंडर दिलेली असणार आहे. इकडे तुम्हाला सगळं दिली भेटून जाईल इथे चाईल्डला. इथून मोडमधून आपण चेंज करू शकतो. रेंज, TB. ठीक आहे. आणि मेन म्हणजे बघू शकतात की आधीच्या मॉडलमध्ये तुम्हाला दाखवतो. एक मिनटं थांबा. हा जो आहे तो लेटेस्ट वॉड आहे. तुम्हाला जुनी वॉडी पण दाखवतो. जुन्या वाल्यामध्ये तुम्हाला असं आहे ज्यामध्ये तुम्हाला दिलेलं इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि नवीनमध्ये तुम्हाला वेगळं दिलेलं आहे. आणि याच्यामध्ये बघा तो पार्ट होता इथला हा हे इन्स्ट्रुमेंट क्लस्टरच्या बाजूचा हा जो पार्ट होता तुम्हाला हा पूर्णपणे तो वेगळा होता जुन्या मॉडलमध्ये. आणि आताच्या मॉडलमध्ये तुम्हाला हा असा टाईपमध्ये दिलेला असताना हा तुम्हाला पूर्णपणे TFT डिस्प्ले दिलेला असणार एका साईडला. ठीक आहे. यामध्ये तुम्हाला सर्व भेटून दिल्यामध्ये नंतर मग सेस्टरचं तुम्हाला बटन दिलेलं असणार आहे. इथं तुम्हाला दिलेलं असणार आहे हेडलाईटचे कंट्रोल, अप्पर डिप्पर, हॉर्न आणि टर्न इंडिकेटर लाईट इकडे तुम्हाला दिलेलं असणार आहे. हा पार्ट तुम्हाला पूर्णपणे असा असणार आहे दिलेला. ठीक आहे. इथं तुम्हाला हा ग्रेमध्ये असेल, ग्रे ब्लूशमध्ये, आणि हा थोडासा क्रेमध्ये दिलेला असं नाही. इथं तुम्हाला थोडंसं स्टोरेज दिली असं नाही 1-1.5 लिटरपर्यंत मोबाईल ठेवण्यासाठी, मोबाईलला चार्ज करण्यासाठी किंवा आपलं वॉलेट ठेवण्यासाठी ही साईडला. एअर कूलमध्ये तुम्हाला दिसणार आहे कूलिंग सिस्टीम. आणि ही आहे OBD2 2B हे बघा इथं तुम्हाला ऑक्सिजन सिलेंडर दिलेलं असणार इकडे याच्याला. आणि एअर कोडमध्ये तुमची लेझर असणार आहे कूलिंग सिस्टीमच्या जायला. ही मित्रांनो पाठीमागच्या टायरची तुम्हाला साईज असणार आहे. ही पाठीमागच्या टायरची साईज कुठे गेली? टायरची साईज ही हे बघा 90 हां 12 इंची पण तुम्हाला इथं दिली असणार आहे. पाठीमागे पण तुम्हाला सेमच असणार अलॉय दिलेलं असेल. आणि पाठीमागे तुम्हाला दिले असेल ड्रम ब्रेक असणार आहे 130 mm. आणि टायरच्या वरती तुम्हाला हा जो पार्ट आहे तो फायबरचा दिलेला असणार आहे तो वर थोडंसं. आणि ज्युपिटरची ब्रँडिंग तुम्हाला इथं पण भेटून जाईल. इथं तुम्हाला मॅट बेट पण एक्सेसरीच्या पाठमध्ये भेटून जाईल. तुमचं फ्यूल कॅप तुम्हाला ओपन करून दाखवतो. प्रेस करून फक्त याला ओपन करायचं. 5 ते 3 लिटरपर्यंत तुमची तुम्हाला फ्यूलची तुम्हाला टाकी दिलेली असणार आहे. 8 लिटर तुम्ही भरू शकता आणि नॉर्मल पण तुम्ही भरू शकता त्यामध्ये पेट्रोल. आणि याच्यामध्ये बघा तुम्हाला बाजूला अशी डिझाईन दिलेली असणार आहे थोडीशी याच्यामध्ये. साईड स्टँड तुम्हाला इंजिन कॉर्ड असणार आहे विथ तुम्हाला सेंटर स्टँड मिळतं त्यामध्ये. इथं पण तुम्हाला सेम असणार आहे. क्रोममध्ये तुम्हाला ही फिनिशिंग दिली असणार आहे. आणि टोईंग हुक पण दिली. टोईंग हुक तुम्हाला इथं पण भेटून जाईल या ठिकाणी. आणि हे तुम्हाला आपलं व्हेंटिलेशनसाठी दिलेलं असणार की चाईल्डला. इंजिनबद्दल इथं तुम्हाला किक स्टार्ट आणि सेल्फ स्टार्ट दोघे भेटून जाईल. तुम्हाला याच्यामध्ये जे इंजिन भेटतं ते सिंगल सिलेंडर असणार आहे. 4 स्ट्रोक एअर कूल्ड इंजिन दिलेलं असणार आहे. जे 124.8 तुम्हाला डिस्प्ले भेटते. त्याच्यामध्ये पॉवर भेटते तुम्हाला 6.3 kW 6500 RPM झाली येते. आणि 11.1 Nm तुम्हाला टॉर्क भेटतो. तो 4500 RPM पण चालतो. यामध्ये तुम्हाला बोर भेटतो 53.5 mm आणि स्ट्रोक भेटतो तुम्हाला 55.5 mm. पाठीमध्ये तुम्हाला सस्पेन्शन दिलेलं असणार आहे. ट्विन ट्यूब शॉकअपचं दिलेलं असतं तुम्हाला. 3 स्टेप ॲडजस्टेबल असणार आहे. सीटवरती तुम्हाला सीट कवर पण भेटत जाईल काही जायला. आणि तुम्हाला डायमेन्शन भेटेल. लेंथ असणारे 1852 mm वेट दिलेली असणारे 691 mm हाईट दिलेली असणारे 1168 mm नंतर मग वेलबेस दिलेलं असणार आहे 1275 mm ग्राउंड क्लिअर असणारे 163 mm सिटिंग हाईट दिलेली असणार 790 mm आणि कव वेट आहे 108 kg. या मॉडलमध्ये तुम्हाला बघा जुन्या मॉडलमध्ये तुम्हाला दोघे साईडला रिफ्लेक्टर दिलेलं असणार आहे. नवीनमध्ये तुम्हाला नाही आहे. नवीनमध्ये तुम्हाला फक्त एकच रिफ्लेक्टर भेटेल.
आणि इथं मग तुम्हाला TVS आयकोची तुम्हाला SST ब्रँडिंग इथे भेटून जाईल. डोंबिवलीमध्ये तुम्हाला या स्कूटरची प्राईस असणार आहे 1,15,000पर्यंत ऑन रोड असणार आहे. डिस्ट्रिक्ट वाईज आणि सिटी वाईज तुम्हाला प्राईस अपडाऊन होत राहील. तुम्ही तुमच्या शोरूममध्ये विचारू शकता की या प्राईस स्कूटरची प्राईस किती आहे ती. ठीक आहे मित्रांनो. एक्सेसरीच्या प्राईस तुम्हाला असणार आहे हेल्मेट, पार्किंग कवर, क्रिक कवर, नंबर प्लेट आणि त्याच्यावरती पण फ्रेम असणार ती पण भेटून जाईल. आणि हे बघा तुम्हाला क्रोममध्ये तुम्हाला ही अशी हे असणार आहे आपला गार्ड दिलेली असणार आहे. ते पण तुम्हाला एक्सेसरीच्या पार्टमध्ये दिलेलं असणार आहे. हे पण पूर्णपणे बॉडीला हे पण असेल किंवा ब्लॅकमध्ये पण तुम्हाला जर पाहिजे असेल तर ते आफ्टर मार्केट तुम्ही ते लावून घेऊ शकता. थोडंसं ते साईज थोडंसं जाड असतं. आणि गाडीचे जे हँडल्स आहेत तुम्हाला दोघं तर या ठिकाणी तुम्हाला क्रोममध्ये तुम्हाला ही पट्टी दिसेल एका साईडला. इथं तुम्हाला क्रोममध्ये असणार आहे. आणि बाकीच्या तुम्हाला ठिकाणी बघा एका साईडला तुम्हाला कुठेही क्रोममध्ये दिसणार आहे. तिथं सगळं तुम्हाला नॉर्मली असणार हे हँडल्स. चला मित्रांनो, तुम्हाला या गाडीचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट करून सांगू शकतात. अशी गाडी येऊन पुढच्या व्हिडिओ आत्तापुरता मी हा व्हिडिओ थांबवतो. सोबत तुम्हाला या शोरूमचा ॲड्रेस पण देऊन टाकेल, विथ कॉन्टॅक्ट नंबर पण देऊन टाकेल. तुम्ही कोणाला तर इन्क्वायरी करायची तर तुम्ही देऊन करू शकता. डोंबिवलीमध्ये तुम्हाला हा शोरूम भेटून जाईल, उज्ज्वल ऑटोमोबाईल. ठीक आहे. आणि जे लोक माझ्या चॅनलवरती नवीन सगळी सबस्क्राईब करा, विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूची जी बेलची घंटी आहे ती ऑन करून ठेवा, ज्यामुळे मी जे पण नवीन व्हिडिओ बनवत राहील तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळत राहतील. ठीक आहे मित्रांनो, चला अशी एक गाडी घेऊन परत पुढच्या व्हिडिओ.